अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझ्या या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की तुमच्या जर पत्रिकेत पितृदोष असेल किंवा बऱ्याच वेळेस कुंडलीमध्ये पत्रिकेमध्ये पितृदोष येत असतो आणि त्याच्यामुळे आपल्या बऱ्याचशा कामामध्ये अडथळे येत असतात. बघा, कोणाच्या विवाहात अडथळे येत असतात किंवा विवाह जर झाला तरी पण संतानप्राप्तीसाठी अडथळे येत असतात, नोकरीमध्ये अडथळे येत असतात आणि असे विविध सारे अडथळे येत असतात. मुलांच्या शिक्षणाबाबतीत अडचणी येत असतात आणि घरात सतत वादविवाद, कटकटी असे बरेचसे त्रास आपल्याला म्हणजे भोगावे लागतात. मग याच्या मागचं कारण काय असतं की पितृदोषाचं असतं. आता बघा, पितृदोष म्हणजे सगळ्यांनाच पितृदोष असतो. पितृदोष कोणाला नाही असं नाही, प्रत्येकाला पितृदोष असतो. पण कोणाचा जास्त प्रमाणात असतो तर कोणाचा कमी प्रमाणात असतो. मग पितृदोष म्हणजे पितृदोष दूर करण्यासाठी बऱ्याच काही शांती, हवन असं मोठमोठ्या विधी कराव्या लागत असतात. मग ते बऱ्याच जणांना त्या विधी, शांती, हवन करणं शक्य नसतं. तर त्याच्यासाठीच आपण एकदम छान असा गुरुमाऊलींनी सांगितलेला दिंडोरी प्रणीत केंद्रातील हा उपाय बघणार आहोत, जेणेकरून तुमचा पिढ्यानपिढ्याचा पितृदोष नष्ट होईल, नाहीसा होईल. बघा, जे गुरुमाऊलींनी सांगितलेले उपाय असतात त्याचे 100% रिझल्ट येतो म्हणजे येतोच, पण तो विश्वास ठेवून आपण केला पाहिजे. आता बऱ्याच वेळेस काय होतं की विविध काही ना काही घरामध्ये त्रास, कटकटी, वादविवाद, घरातील मोठ्या व्यक्तींची मधील वादविवाद, असं बऱ्याच वेळेस काही ना काही अडथळे आपल्या जीवनामध्ये निर्माण होत असतात. एखादं काम जर आपण काही करायचं असं ठरवलं की त्याच्या आधी दुसरंच काहीतरी पुढे वाढून बसतं आणि ते काम आपलं रद्द होतं. तर यामागे सुद्धा पितृदोषाचंच कारण असू शकतं. आता पितृदोष कशामुळे लागतो, पितृदोष म्हणजे काय, त्याच्यासाठी काय करायचं, पितृदोष नाहीसा व्हावा म्हणून काय उपाय करायचे आणि पितृदोष नेमका कशामुळे लागतो, हे सर्व काही या व्हिडिओमार्फत मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर त्याआधी जर तुम्ही चॅनेलला नवीन असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. बघा, आता पितृदोष हा आपल्या समजा आपल्यातील जे काही गेलेले व्यक्ती असतात समजा, किंवा कोणी समजा ॲक्सिडेंट होऊन गेलेलं असतं, किंवा कोणी गळफास घेऊन गेलेलं असतं, कोणी औषध पिऊन गेलेलं असतं, किंवा कोणी लहान वयातच कोणाचा तरी मृत्यू झालेला असतो. मग त्यांच्या काहीच इच्छा म्हणजे इच्छा काहीच पूर्ण झालेल्या नसतात. त्या त्यांच्या निम्म्या आयुष्यातून त्या व्यक्ती गेलेल्या असतात. मग त्यांच्या काही इच्छा अपेक्षा पूर्ण झालेल्या नसतात. त्याच्यामुळे त्या जे दुसरे जे लोक आहेत तर त्यांनासुद्धा ते शांतीने, सुखाने राहू देत नसतात. मग त्यांच्या म्हणजे त्यांना असं वाटतं की आपल्या सगळ्या काही इच्छा अपुऱ्या राहिलेल्या आहेत. मग त्याच्यामुळे ते ते पित्र जे आहेत तर त्यांचा म्हणजे ते पित्र जे आहेत तर ते आपल्याला पण नीट राहू देत नसतात. त्याच्यामुळे आपल्याला पण त्याचा त्रास होत असतो. मग त्यांच्या स्मरणार्थ आपल्याला काहीतरी सेवा, उपाय करायचे असतात. त्यांच्याही आत्म्याला शांती लाभो यासाठी काहीतरी उपाय करायचे असतात आणि त्यांचा आपल्याला पितृदोष जास्त प्रमाणात लागू नये यासाठी सुद्धा आपल्याला काहीतरी उपाय करायचे असतात. मग आज जाणून घेणार आहोत की पितृदोष लागू नये किंवा लागलेला जर पितृदोष असेल तर तो कमी कसा व्हावा, पितृदोष नाहीसा कसा करायचा, ते आज आपण दिंडोरी प्रणितातील 2 उपाय मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर बघा, आता वेगवेगळ्या अडचणी आयुष्याच्या ज्या काही अडचणी येतात तर आपल्याला त्या अडचणी कमी व्हाव्याशा वाटत असतात. त्याच्यामुळे आपण काय करतो, स्वामींची सेवा करत असतो. ज्या कोणत्या तुम्ही गुरूंना म्हणतात त्या गुरूंची सेवा करत असतात. पण या सेवेमध्ये आपले पित्र हे आडवे येत असतात. त्याच्यामुळे आपली केलेली सेवा ती देवांपर्यंत पोचत नसते. बघा, देवाच्या आणि आपल्या मधात आपले पित्र असतात. त्याच्यामुळे आपण केलेली सेवा ही देवापर्यंत पोहोचत नसते. जर आपल्याला खरंच प्रखर पितृदोष असेल तर या अडचणी आपल्या जीवनात घडतात म्हणजे घडतातच. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, देवाच्या आधी तुम्हाला पितरांची सेवा करायची आहे. बघा, देवपूजा करायच्या आधी तुम्हाला काय करायचं आहे,
पितरांची सेवा सकाळी अंघोळ झाल्या सर्वात आधी आपण काय करतो, देवपूजा करतो किंवा स्वयंपाक सगळं काही करतो, नंतर देवपूजा करतो. तर तुम्हाला काय करायचं आहे, देवपूजा करायच्या आधी पितरांची सेवा करायची. अगदी 5-10 मिनिटाची ही सेवा आहे बघा, याला जास्त काही वेळ लागणार नाही. तुम्हाला काय करायचं आहे, पितरांची सेवा करण्यासाठी ही आसन वेगळं तुम्हाला घ्यायचं आहे. एक आसन घ्या आणि दक्षिणेकडे तुम्हाला तोंड करून पितरांची सेवा करायची आहे. आता पितरांची सेवा करताना तुम्हाला कोणते मंत्र म्हणायचे आहेत बघा, त्यासाठी तुम्हाला नित्यसेवेची जी मंत्र श्रोताची पोथी आहे तर ती पोथी तुमच्याकडं असायला पाहिजे, कारण त्याच्यात सर्व मंत्र आहेत. तर नित्यसेवेच्या पुस्तिकेमध्ये पितृस्तोत्र आणि पितृस्तुती, त्याचबरोबर पितृंचा मंत्र म्हणजे पितरांची सेवा कोणती करायची आहे ते सर्व काही या पोथीमध्ये तुम्हाला मिळून जाईल. तर तुम्हाला ते 2 सेवा दररोज करायच्या आहे. तुम्हाला पितृसूक्त आणि पितृस्तोत्र म्हणजे पितृस्तोत्र हे तुम्हाला 2 वाचायचे आहेत, म्हणजे मंत्र श्रोत जे आहेत हे तुम्हाला वाचायचे आहेत. मग थोडंसं मला स्रोत म्हणायला अडचण येते, तर समजून घ्या तुम्ही. तर हे 2 तुम्हाला मंत्र नित्यसेवेच्या पुस्तकातील म्हणायचे आहेत. आणि नंतर ज्यावेळेस आपली सेवा होती तर जे काही ते आपण आसन घेतलेलं असतं तर ते आसन 3 वेळेस तुम्हाला झटकायचं आहे. आणि ज्यावेळेस ते आसन 3 वेळेस तुम्ही झटकचाल, त्यात म्हणजे जेवढ्या वेळेस आपण ते आसन झटकचाल तर तेवढ्या वेळेस आपल्या ज्या लागलेला जो काही पितृदोष आहे तर तो पण झटकला जातो आणि आपल्या आयुष्यातील जे काही अडथळे आहेत तर ते अडथळेसुद्धा दूर होतात. तर अशा प्रकारे आपल्याला देवांची सेवा करण्याच्या आधी पितरांची ही सेवा करायची आहे. आणि ते जे आसन आहे तर ते आपल्याला दररोज बाजूला ठेवायचं आहे. आणि नंतर आपण जी काही दररोजची देवपूजा करतो किंवा स्वामींची सेवा करतो तर त्याच्यासाठी आपल्याला दुसरं आसन घ्यायचं आहे आणि आसनावर बसूनच तुम्हाला सेवा करायची आहे. त्याचबरोबर आणखीन एक म्हणजे गुरुमाऊलींनी सांगितलेली आणखीन एक सेवा म्हणजेच आपली दररोजची पंचमहायज्ञ बघा, बऱ्याच ताई पंचमहायज्ञ दररोज करत असतात, तर तुम्हाला हा पंचमहायज्ञ पण दररोज करायचा आहे. पंचमहायज्ञ म्हणजे काय, तर याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे. तुम्हाला दररोज गाईला 1 घास द्यायचा आहे, कावळ्यांना 1 घास द्यायचा आहे. त्याचबरोबर घरामध्ये कानाकोपऱ्यामध्ये जिथं काळ्या मुंग्या किंवा लाल मुंग्या असतात तर त्यांना थोडीशी साखरसुद्धा टाकायची आहे. आणि त्याचबरोबर दारात कोणीतरी मागण्यासाठी आलेला एखादा व्यक्ती येतो मागण्यासाठी तर त्यांनासुद्धा आपल्याला काही ना काही जेवण्यासाठी म्हणा किंवा पिण्यासाठी पाणी हे सुद्धा आपल्याला द्यायचं आहे. त्याचबरोबर एखाद्या वेळेस कावळा आपल्या छतावर येतो, पत्र्यावर येतो, तर कावळ्यासाठी सुद्धा आपल्याला दररोज घास काढायचा म्हणजे ठेवायचा असतो. त्याचबरोबर लहान एखादी घरात लहान लेकरं आले तर त्यांनासुद्धा खाण्यासाठी काहीतरी किंवा चॉकलेट म्हणा असं काहीतरी द्यायचं आहे. आणि ज्यावेळेस आपण गॅसवर स्वयंपाक करत असो किंवा चुलीवर स्वयंपाक करत असो त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं तूप अग्नीमध्ये टाकायचं आहे किंवा गॅसवर जर करत असाल तर थोडंसं पेपरला तुम्हाला तूप लावायचं आहे आणि पेपर तो जाळायचा आहे, जेणेकरून हे सगळे काही म्हणजे अग्नीचा यज्ञसुद्धा आपल्याकडून होतो. असे सगळे 5 यज्ञ आपल्याकडून होतात आणि ह्यालाच पंचमहायज्ञ असं तर आवर्जून दररोज आपल्या घरामध्ये हे 5 कामं दररोज झाले पाहिजेत, जेणेकरून आपल्या ज्या जीवनातील जो पितृदोष आहे आयुष्यातील किंवा पत्रिकेतील जे काही पितृदोष आहेत तर ते पितृदोष कमी होण्यास मदत होते. आणि हा उपाय 7 पिढ्यांचा पितृदोष नाहीसा करणारा हा उपाय आहे. तुम्हाला यासाठी कोणती शांती किंवा कोणतं हवनसुद्धा करण्याची गरज लागणार नाही, कारण हा दिंडोरी प्रणीत केंद्रातील गुरुमाऊलींनी सांगितलेला हा सर्वात प्रभावी यज्ञ म्हणजे उपाय आहे, यज्ञ आहे. तर आवर्जून तुम्ही हा उपाय घरी नक्की करून बघा, जेणेकरून विवाहातील अडचणी, संतानप्राप्तीतील अडचणी, नोकरीतील अडचणीसुद्धा तुमच्या दूर होण्यास मदत होते. तर असा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.